हे मदर प्लांट आहेत, फाउंडेशन रोप आहेत की जी परदेशातून येतात, इटली अमेरिकेतून येतात. हे साधारण मे जूनच्या दरम्यान फाउंडेशन रोप आहेत मदर प्लांट. ते लावायचे, त्याला रनर फुटतात. मग त्याची एका मदर प्लांटला कमीत कमी 30-40 ते 100-150 छोटी रोपं येतात. ती पुन्हा काढायची आणि इकडे शिफ्ट करायची, मग याला स्ट्रॉबेरी येते. अच्छा. आणि हे एक मदर प्लांट कितीला मिळतं आणि तुम्ही कसे मागवतात? वेगवेगळे रेट आहेत. आणि काका, एकदा मदर प्लांट घेतल्यावर स्ट्रॉबेरी येईपर्यंत किती टाइम लागतो? मे जूनला मदर प्लांट येतात. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर, 6 महिने. 6 महिन्याची प्रक्रिया येते. अच्छा, 6 महिने. आणि किती मेहनत लागते जर मी ज्वारी बाजरीचं हे केलं, जे तुम्ही शेत दाखव? मेहनत लागते. अच्छा, स्ट्रॉबेरीला जास्त मेहनत लागते. रोज शेतात आलंच पाहिजे. अच्छा. रोज काय करायचं म्हणजे येऊन? खूप काम असतात. गवत असतं, त्यांचं खत असतं, पाणी, बेनणी म्हणजे तण काढायचं असतं. अच्छा. तर बघितलं मित्रांनो, इतकी मेहनत करून आपल्याला हे स्ट्रॉबेरीज मिळतात. तर जेव्हा पण तुम्हाला कोणी स्ट्रॉबेरी विकते ना, एस्पेशली फार्मर जर विकत असेल ना तुम्हाला, तर बार्गेन खूप कमी करा, नाही तर तुम्ही करूच नका बार्गेन. जर आपण कुठल्या 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये वगैरे जातो तर असेच तुम्ही टिप 500-1000 रुपये तर देतातच. तर आपल्या शेतकऱ्यांची तुम्ही हेल्प करा, शेतकऱ्यांकडून घ्या सगळी, आणि बार्गेन करू नका जास्त. ते जास्त किंमत नाही लावत. हे बघा, लसूण आहे बघा, लसूण हाय. लसूण असा पूर्ण एक लाईन लावली आहे लसूणची. आता कुठला असा मस्त झाला असेल? नाही, आत खाली लसूण नाही आले. पण हा स्ट्रॉबेरीला काही हार्म नाही करत ना, काही नुकसान नाही पोचवत ना? हे आंतरपीक आहे, एक्स्ट्रा पीक आहे, बोनस पीक. अच्छा. स्ट्रॉबेरीला पाणी, बियाणं, खत सगळं देतो आपण, आणि तेच लसणाला मिळतं आपोआप. लसणाला फुकटचं मिळतं ते. आपण देतो स्ट्रॉबेरीला, पण लसणालाही मिळतं. मग लसूण स्टार्टिंग काय सीड्स वगैरे टाकावं लागतं? सीड्स लावावं लागतात, होल पाडून, मल्चिंग पेपरला होल पाडून छोटंसं, त्यात लसणाची पाकळी, एक बी लावायचं, मग येतो तो. आणि मला काका हे समजलं नाही, हे जे प्लास्टिक कव्हर आहे इथे, प्लास्टिक कव्हर, ते आपल्या दर्शकांना सांगा ना की हे काय आहे? याचं कारण पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि तण नियंत्रण होतं. गवत येत नाही, एक्स्ट्रा गवत येत नाही, तण येत नाही. ओके. आणि पाण्याचं बाष्पीभवन होत नाही. ओके. आणि जी फळं आहेत, ही स्ट्रॉबेरीची फळं खूप नाजूक असतात. ती मातीला टच झाली की खराब होतात. ती या प्लास्टिक पेपरवरती राहतात, त्यामुळे त्यांची फळं खराब होत नाहीत मातीला चिटकून. पण हे जे प्लास्टिक पेपर, जे प्लास्टिक हे टाकलंय, त्याची पण वेगळी मेहनत आहे ना? हो, एक्स्ट्रा मेहनत आहे. प्रत्येक पेपर हंतरायचा, त्याला होल पाडायचं, तिथे स्ट्रॉबेरी लावायची. त्याच्या खाली ड्रिप लाईन आहे. अच्छा, खाली ड्रिप लाईन आहे. मल्चिंग पेपरच्या खाली ड्रिप लाईन आहे. हे स्ट्रॉबेरी तर नाही वाटत, हे काय आहे? ते तण आहे, ते काढायचं. कुठलं? हे बघ, हे वालं. अच्छा, हे वालं तणच आहे. याला हात लावू नको, म्हणजे हे आपण पॅक करून घेऊन जाऊया आणि सगळ्यांच्या कपड्यामध्ये टाकूया. तुझ्या पहिले मस्ती करतोय मित्रांनो, असं नाही करणार मी. बघा, मी जातोय, मी घेतलं पण नाही बघा. चला स्ट्रॉबेरी खाऊ. हळूहळू त्यांनी खूप मेहनत केली. हे बघा, स्ट्रॉबेरी फार्म मध्ये आलेलो आहे. हे बघा, मिरची आहे. वाव. रेड चिलीज आहेत. ही ग्रीन चिली आहे. ही ग्रीन आहे, तिथे रेड. आणि तिकडे जातो मी, पाय नाही टाकत इथे. आलो इथे या साईडला. आणि नाही, हे ग्रीनच होते म्हणाली, हे रेड झालेत. हे बघा, पण ते सुकले नाहीयेत का? आणि एकदम फ्रेश. एकदम फ्रेश. तर मी तुम्हाला आहे ना आवर्जून बोलतो की इकडे तुम्ही या, तुम्हाला हे सगळं काही बघायला मिळेल. वाव, हे बघा, मेरीगोल्डचे फ्लावर्स, झेंडूचे फ्लावर्स. हे बघा, ही काय करते.
ब्रिंजल बघा, वांगी हे बघा, एकदम फ्रेश, एकदम फ्रेश. हा लावले ते बघा काका पण स्ट्रॉबेरीज काढतायत. एकदम काकांचं शेत आहे तर काका काढणार आहेत ना. हे बघा, हे पण वांग्यांचं झाड आहे. हो, हे बघ ना, लागली आहेत बघ ना. हे बघा, कलर तर बघ. हा बघा एक छोटूसा. हा बघ, काय लागेल रे याची भाजी. दिवेश. काकाने आमच्यासाठी स्पेशल परत स्ट्रॉबेरी तोडली. हे बघा, मनाली तुझ्या हातात घे. कलर मॅच होते कपड्यात. काका डेकोरेशन स्टफ मध्ये एकदम एक्सपर्ट आहे. अरे वा, कसं फुलांसारखं वाटतं, एकदम मस्त. मिरची इतकी टेंडर आहे की मला खावीशी वाटते. चल मनाली, मी तुला चॅलेंज देतो, एक खाऊन दाखव. खूप तिखट असेल. ट्राय कर. ट्राय. थांब मी काढून देतो. हे बघा, तर ही मिरची मी फ्रेशली तोडलेली आहे त्या झाडातून. आणि चल खाऊन दाखव. खूप तिखट असणार आहे. खाऊन दाखव कसं वाटलं. तिखट आहे. ठीक आहे ना. आता स्ट्रॉबेरी खा. तर मी तुम्हाला आता स्ट्रॉबेरी दाखवतो, मेन पार्ट ऑफ दिस फार्म. हे बघा काय मस्त फुलं आहेत. दाखवतो तुम्हाला, स्ट्रॉबेरी दाखवतो, डोंट वरी. हे बघा इथे स्ट्रॉबेरी, हे बघा. मनाली, फॉर यू. थँक्यू. कसं आहे म्हणजे आम्ही काय करतोय, आम्ही दूध पण नाही येते. हे बघा पाडवली तिने, तरी ती साफ आहे, खराब नाही झाली. पण माती लागली आहे, ती राहू दे आता, साईडला ठेव, काय प्रॉब्लेम नाही. दुसरी घे ना. थांब, दुसरी दे. ते बघ तिथे आहेत बघ. ते बघा तिकडे भरपूर सारे. अच्छा, मला एक मस्त स्ट्रॉबेरी मिळाली इथे. हे बघा, हे कच्चे आहेत तर हे मी तोडणार नाही, बट ही पिकलेली आहे. हे बघा, ते बघा, ते काका आहेत तिथे उभे. सनराईज आहे, तिथे पाणी आहे, हे फार्म आहे आणि स्ट्रॉबेरी आहे. तर अजून काय पाहिजे मित्रांनो तुम्हाला लाईफमध्ये. इतकं बेस्ट आहे ना, फ्रेश स्ट्रॉबेरीज सकाळी सकाळी वॉक करताना. वाव, ते बघा तिला काहीतरी दिसले तिथे. त्याला उद्या परवा येईल. किती स्ट्रॉबेरीज आहेत आणि हे सगळं स्ट्रॉबेरीनी भरलेलं आहे हे. तर आता मी तुम्हाला जळवून स्ट्रॉबेरी खातो, इतकी रेड ज्युसी स्ट्रॉबेरी. आणि हा इकडे ना कुठलेही पेस्टिसाइड वगैरे यूज करत नाही, कुठलेही केमिकल यूज करत नाही. तर त्यामुळे ना तुम्ही डायरेक्ट असं तोडून आणि बिना धुवून पण डायरेक्ट खाऊ शकतात. तर हे बघा, एक बाईट मी खाल्ला, सेकंड बाईट खाल्ला. किती खाशील म्हणाली स्ट्रॉबेरीज? आता ब्रेकफास्ट इथेच. म्हणजे इतका फ्रेश ब्रेकफास्ट कुठे मिळेल अजून? कुठेच नाही. तर मित्रांनो तुम्ही आवाज ऐका, हे तोडताना इतकं सॅटिस्फॅक्टरी आवाज आहे ना. हे बघा टप. आपण जेव्हा मोबाईल डिझाईन वगैरे करतो, कुठलाही प्रोडक्ट डिझाईन करतो, तर त्याला पण असे हॅप्टिक फीडबॅक असतात. तर जो नेचरचा जो फीडबॅक आहे ना, हॅप्टिक फीडबॅक, नो वन कॅन बीट दॅट. वाव, हे बघा. तर मी आता तुम्हाला दाखवतोय की मी डायरेक्ट शेतातून किती मिळाले बघा. आता हे मी डायरेक्ट खाणार. हे जे फ्रेश स्ट्रॉबेरीज आहेत ना, सनच्या खाली बसून हे फ्रेश स्ट्रॉबेरी मी डायरेक्ट खाणार, तुम्हाला दाखवून खाणार, सो दॅट तुमच्या तोंडातून पाणी सुटेल आणि तुम्ही पण इकडे या. कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्समध्ये काकांना भेटा, काकूंना भेटा, मस्त खावा, टेन्शन फ्री राहा. अरे कुठे गेला? ये बघा. आता हे मी सगळं खाणार आहे. कशी मस्त चमकते, असं वाटतं त्याच्यावरती मस्त आयसिंग केलंय, कॅरमलाइज केलंय. तोड. ऍक्च्युली तोडण्याचं मन नाही करत, बट ते खराब होणार, सडणार. तर ही बघा, ही खिशात भरते माझ्या स्ट्रॉबेरी. आणि आमचा प्लॅन आहे की नदी आहे ना, नदी काठी बसून आम्ही खाऊ ती स्ट्रॉबेरीज सगळे.
चलो झालं की अजून हवेत? नाही आता त्या फॉर्म मध्ये कुठल्या फार्म? अच्छा होऊन जाऊया. अच्छा, हे पण स्ट्रॉबेरी आहे काय? अरे हे पण स्ट्रॉबेरी आहे. 3-4 हे बघा, हे एक फार्म आहे स्ट्रॉबेरी, ते एक फार्म आहे स्ट्रॉबेरी, आणि हे आम्ही इथे स्ट्रॉबेरी फार्म मध्ये स्ट्रॉबेरी तोडून खातोय. आम्ही जेव्हा पण येतो ना तेव्हा भरपूर सारे स्ट्रॉबेरीचे बॉक्सेस इथून घेऊन जातो आणि ते आम्हाला बोलतात की इथे आलात तर इकडे पोट भरून तुम्ही स्ट्रॉबेरीज खावा. ब्रेकफास्ट डिनर लंच नाही केलं तरी चालेल, बट इकडे तुम्ही पोट भरून स्ट्रॉबेरीज खावा. जर कुठल्या दुसऱ्यांच्या शेतात आपण जातो आणि आपण असं खातो तर ते बोलतात अरे नको खावा नको खावा. बट हे काका कसे आहेत माहिती आहे, आम्हाला हात पकडून आणतात. ते बोलतात मी केलेली आहे इतकी मेहनत तर तुम्ही खावा आहे आधी. तर इकडचे माणसं इतकं बेस्ट आहेत ना, पैसे गेले नंतर बट आधी माणुसकी जपतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय ना, लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्स. पण आता होतंय रिलॅक्सिंग वीकेंड स्ट्रॉबेरीज. नहीं जमा नहीं जमा? नहीं जमा. ठीक आहे, जमाएंगे. चलो चला, आम्ही इनफ स्ट्रॉबेरीज पिक केलेले आहे. हां, पुढून राईट जायचं. तर मी पण असे बघतोय एकदम ज्युसी. ते बघा तो तिकडे. आता मी लालची बनतोय थोडं. आज झालं ब्रेकफास्ट आज माझं इथेच. हे बघा, हे एक स्ट्रॉबेरी फार्म आहे. इथे आम्ही नाही तोडलं. हे बघा, हे एक स्ट्रॉबेरी फार्म जिथून आम्ही तोडले. त्या साईडला एक दुसरा स्ट्रॉबेरी फार्म. म्हणजे 3-4 स्ट्रॉबेरी फार्म मोठे मोठे आहे तिथे. तर चला आपण तिकडे जाऊया आता. पाण्याच्या बाजूला बसून मस्त स्ट्रॉबेरी खाऊया. तर आहे ना, काका जे स्ट्रॉबेरीवाले काका आहेत ना ते इथे बसतात आणि बॉक्सेस वगैरे तयार करतात सो दॅट मुंबईमध्ये ते स्ट्रॉबेरीज पाठवू शकतात. आहे की नाही मस्त? अजून काय पाहिजे ना लाईफमध्ये? नेचर हवं, सनराईज हवा, सनसेट हवा, थोडे स्टार्स हवे आणि स्ट्रॉबेरीज हवे.